बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये एक विषम युती तयार झाली आहे। भाजपनं एमआयएम सोबत केलेल्या युतीमुळे आधीच राजकारण तापलेलं असताना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि शिंदे सेनेनं एमआयएम सोबत हात मिळवलाय। विचारधारेला तिलांजली देऊन एमआयएम सोबत शिंदे मुंडेंनी युती कुठे केली आहे, या विषम युतीनंतर कशी वादाची ठिणगी पडली आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून। परळीत शिंदे मुंडेंची एमआयएम सोबत युती, गटनेता निवडीसाठी विचारधारेला तिलांजली, भाजप नंतर शिंदे मुंडेंचा एमआयएम सोबत घरोबा। अकोटमध्ये हिंदुत्वाचे विचार बाजूला सारून भाजप एमआयएम सोबत गेली आणि आता धनंजय मुंडेंचं वर्चस्व असलेल्या परळी नगर परिषदेत शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एमआयएम सोबत घरोबा केलाय। परळी नगर परिषदेत गटनेता निवडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि शिंदे सेनेला एमआयएमनं पाठिंबा दिलाय। साहजिकच विरोधकांनी यावर सडकून टीका केली आहे। ह्यात शिंदेंना राष्ट्रवादी चालत नव्हती, ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होती। ह्या शिंदेंचे लोक एमआयएम विषयी किंवा मुसलमानाविषयी बोलतात, हे त्यांच्याबरोबर सोबत आलेले। मला असं वाटतं दिखाऊपणा, ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो, हे मी त्या परळीच्या माध्यमातून जनतेसमोर आणू इच्छितो। त्यांना थोडी अधुरी माहिती, जास्त माहिती घ्या, चौकस बुद्धी तुमची। एमआयएमवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात, तुमची सुद्धा हिंमत नाही। आणि म्हणून एमआयएम फमायम हे आम्हाला मताचे जोग्य मागायला तुम्ही जात आहेत। संभाजीनगरमध्ये जे काही 12चे उभे केलेत ना तुम्ही 12, ते बघा। आम्ही कधी एमआयएम फमायम हे तर आमच्या कोसं दूर राहणार, कधी त्यांच्याबरोबर नाही युती। एवढं मात्र निश्चित, आम्ही एमआयएमला महाराष्ट्रातून हद्दपार करणार। या युतीमुळे परळी नगर परिषदेतील राजकीय समीकरण कसं बदललं पाहूयात। परळी नगर परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 16, शिंदे सेनेचे 2, एमआयएमचा 1 तर अपक्ष 4 नगरसेवकांनी मिळून 23 सदस्यांचा नवा गट स्थापन केलाय। या गटाच्या गटनेतेपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली आहे। तर दुसरीकडे परळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, काँग्रेस 1 तर आणखी अपक्ष 2 नगरसेवक निवडून आलेत। त्यात भाजपच्या 7 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केलाय। दुसरीकडे स्थानिक पातळीवर अशी युती झाली असताना एकनाथ शिंदे आणि इम्तियाज जलील यांच्यात चांगलीच जुंपली आहे। जलीलांनी तर शिंदेंचा उल्लेख गुस्ताख ए रसूल असा केलाय। कौन एमआईएम हमें मालूम नहीं। अजितदादांनी स्वतः आमच्या कॉर्पोरेटरला सांगितलं होतं की तुमच्या एरियामध्ये खूप विकास करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करू। त्या अनुषंगाने आमचा जे कॉर्पोरेटर होता ते त्यांच्या सोबत गेला, पण जेव्हा आम्हाला कळलं की यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे, आमच्या नजरेत एकनाथ शिंदे सुद्धा गुस्ताखे रसूल आहे, म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप नाही, एकनाथ शिंदे नाही। दरम्यान नवनिर्वाचित गटनेत्यांनी मात्र ही युती जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी झाली असल्याचं म्हटलंय। गटनेता निवडीच्या वेळी एमआयएमच्या सदस्यांनी सभागृहामध्ये जनतेचे काम करण्यासाठी ते जर आमच्या सोबत आले असतील तर त्याच्यामध्ये ही युती केलेली नाही। त्यांनी सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी ते त्या ठिकाणी आमच्या सोबत आलेले आहेत। त्यामुळं आमची युती ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत आहे आणि आम्ही ज्यांची विचारधारा जी एमआयएमची आहे ही सभागृहाच्या बाहेरची विचारधारा आहे। एमआयएमने त्यांची काही विचारधारा सोडलेली नाही किंवा आम्ही आमची राष्ट्रवादीने विचारधारा सोडलेली नाही। नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी कट्टर वैरी सत्तेसाठी एकत्र आलेत। सत्ताकारण करताना जवळपास सर्वच पक्षांनी विचारधारा, राजकीय नीतिमत्ता याला तिलांजली दिली असल्यामुळं राजकारणाचा मात्र चिखल झालाय। योगेश काशीद, साम टीव्ही न्यूज, परळी।